नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर अर्चना थोरात, वरिष्ठ हरभरा पैदासकार, कडधान्य विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला। आज आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांनी संशोधित केलेल्या यांत्रिक पद्धतीने काढणी करता नवीन विकसित केलेल्या वाणाविषयी माहिती ऐकणार आहोत। महाराष्ट्रामध्ये हरभरा हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक असून साधारणतः 30 लाख हेक्टरवर महाराष्ट्रामध्ये हरभऱ्याची पेरणी केली जाते। तसेच विदर्भाचा विचार केला असता साधारणतः 10 लाखाच्या वर आपल्या विदर्भामध्ये लागवडी करता क्षेत्र आहे। तसेच विदर्भातील साधारणतः 60% क्षेत्र हे कोरडवाहू वाणा करता आहे। त्या अनुषंगाने शेतमजुरांची टंचाईवर मात करण्यासाठी यांत्रिक पद्धतीने काढणी करता 2 नवीन वाण आपण शेतकऱ्यांकरता शिफारस केलेले आहे। दोन वाणांचे वैशिष्ट्य म्हणजे हे दोन्ही वाण आपण यांत्रिक पद्धतीने काढू शकतो की ज्यामुळे आपल्याला जो कापणी करता आणि काढणी करता येणारा खर्च आहे तो साधारणतः कमी होईल। डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठाने यांत्रिक पद्धतीने काढणी करता पहिला जो वाण विकसित केलाय तो PDKV कणक म्हणून आहे आणि दुसरा आपण विशेषतः कोरडवाहू, कारण विदर्भामध्ये कोरडवाहूचे क्षेत्र जास्त असल्यामुळे आपण कोरडवाहू करता लागवडी करिता PDKV सुपर जॅकी हा वाण आपण नवीन वाण यांत्रिक पद्धतीने काढणी करता विकसित केलेला आहे। आता आपण कापणी यंत्राने विकसित केलेल्या वाणांचे फायदे काय त्याबद्दल जाणून घेऊया। आपण कापणी पद्धतीने जेव्हा आपण वाण तयार केले त्याचा एकच महत्त्वाचा उद्देश म्हणजे शेतमजुरांची टंचाईवर मात करणे। कारण आपण काढणी किंवा कापणी केली तर कापणी आपली लवकर होऊन जातो। केवी कणक आणि PDKV सुपर जॅकी हे जे 2 वाण आपण प्रसारित केली आहे हे दोन्ही वाण आपल्याला यांत्रिक पद्धतीने काढता येतात। यांत्रिक पद्धतीने कापणी करताना मजुरांचा खर्च हा कमी होतो आणि तसेच लवकर काढणी होते। हरभऱ्याच्या झाडावर मेलिक ऍसिड असतो आणि त्यामुळे त्वचारोग होण्याची संभाव्यता असते, ते सुद्धा आपण टाळू शकतो। तिसरा महत्त्वाचा फायदा असा आहे की काढणी करता लागणारा वेळ खूप कमी असून साधारणतः पाऊस, गारपीट किंवा वन्य प्राण्यांपासून जो नाश होतो तो आपण टाळू शकतो। हे जे वाण आपण विकसित केले आहे ते उंच आणि उभट वाढणारे असल्यामुळे त्याच्यामध्ये डायरेक्ट सूर्यप्रकाश पडतो, त्यामुळे जे पानांवर येणारे रोग असतात ते कमी होऊ शकतात आणि तसेच आपल्या कीटकनाशकाचा फवारा योग्य प्रमाणात होऊन आपल्याला घाटेअळीला नियंत्रित करता येऊ शकतो। आता आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेले 2 वाणांचे गुणवैशिष्ट्य बघूया। त्याच्यामधील पहिला वाण कणक हा असून त्याची वैशिष्ट्य म्हणजे हा वाण राष्ट्रीय स्तरावर पश्चिम मध्य भारताकरता विकसित झालेला आहे। हा वाण महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात या क्षेत्रांकरता शिफारस करण्यात आलेली आहे। या वाणाचे विशेष वैशिष्ट्य सांगायचे असल्यास हा वाण उंच आणि उभट वाढणार आहे। या वाणांची जर आपण उंचीचा विचार केला तर साधारणतः 59 सेंटीमीटर पर्यंत यांची वाढ होऊ शकतो आणि जो याच्या जे यांत्रिक पद्धतीने काढणी करता जर आपल्याला कुठलं वाण उपयोगात असेल तर ते सांगायचं असेल तर या वाणांचा पहिला गाठा हा जमिनीपासून साधारणतः 28 ते 29 सेंटीमीटर वर लागतो। जर कुठल्याही यांत्रिक पद्धतीने काढणाऱ्या व्हरायटीचा पहिला गाठा हा जमिनीच्या 26 सेंटीमीटरच्या वर लागत असेल तर हा वाण आपण यांत्रिक पद्धतीने काढणी करता शिफारशीत येऊ शकतो। त्यामुळे हा PDKV कणक वाण आपण यांत्रिक पद्धतीने काढणी करता शिफारस केली आहे। या वाणाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे हा वाण अधिक उत्पादन देणारा असून साधारणतः 25 ते 26 क्विंटल पर हेक्टर या वाणाचे उत्पादन आहे आणि या वाणांचं जर आपण अधिकतम उत्पादन बघितले तर 38 क्विंटल पर्यंत आपल्याला मिळू शकतो। दुसरी या वाणाबद्दल विशेष सांगायचं असेल तर हा वाण लवकर परिपक्व होणारा असून साधारणतः 105 ते 111 दिवसामध्ये परिपक्व होतो। तसेच हा वाण मर रोग आणि खुजा रोग या रोगांकरता प्रतिकारक्षम आहे आणि घाटेअळी करता सुद्धा हा प्रतिकारक्षम आहे। आता आपण दुसऱ्या वाणाबद्दल बोलूया। दुसरा वाण म्हणजे PDKV सुपर जॅकी। हा वाण स्पेशली आपण कोरडवाहू लागवडी करता काढलेला आहे। हा वाण संयुक्त कृषी संशोधन परिषद महाराष्ट्र राज्य यांनी महाराष्ट्राकरिता कोरडवाहू लागवडी करिता शिफारस केलेला आहे। PDKV सुपर जॅकी हा वाण आपण यांत्रिक पद्धतीने काढणी करता प्रसारित केलेला आहे। या वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे हा वाण उंच आणि उभट वाढणारा असून प्रचलित वाण जॅकी 9218 या वाणाच्या साधारणतः 15 ते 20% अधिक उत्पादन देणार आहे। या वाणाचे सरासरी उत्पादन आपण बघितले असता 20 ते 23 क्विंटल असून हा वाण लवकरात लवकर परिपक्व होणारा असून साधारणतः 100 दाण्याचे वजन
26 ते 27 ग्रॅम आहे, त्यामुळे आपण याला जाड दाण्याचा वाण म्हणून आपण त्याला संबोधू शकतो. हा वाण मर रोग आणि खुजा रोग याला प्रतिकारक्षम असून तसेच किडी करता सहनशील आहे. या वाणाचा जमिनीपासूनचा जो पहिला काटा असतो तो साधारणतः 27 सेंटीमीटरच्या वर लागत असल्यामुळे कंबाईन हार्वेस्टरने या वाणाची यांत्रिक पद्धतीने काढणे आपल्याला करता येते. दुसऱ्या या दाण्याच्या बाबतीत बोलायचं असेल तर हा वाण अधिक उत्पादन देणारा असून साधारणतः 20 ते 23 क्विंटल पर हेक्टर याचे आपल्याला उत्पादन मिळालेले आहे. तसेच या वाणाची उत्पादन क्षमता जर आपण बघितले तर साधारणतः 28 क्विंटल पर्यंत आपल्याला चांगल्या प्रकारे जर आपण मॅनेजमेंट केली तर आपल्याला 28 क्विंटल पर्यंत या वाणाचं उत्पादन मिळू शकतं. सध्या हरभरा काढणीकरता आपल्याला सर्वांना माहिती आहे की साधारणतः 4 ते 5 हजार रुपये आपल्याला हेक्टरी खर्च येतो आणि मळणीचा खर्च हा वेगळा असतो. पण जर आपण हे जे वाण सांगितलेले आहेत PDKV सुपर जॅकी आणि PDKV कणक यंत्राने कापणी केल्यास साधारणतः 4 ते 5 हजार रुपये हेक्टरी खर्च आपण बचत करू शकतो. हे वाण शेतकऱ्यांसाठी फायदा देणारे वाण आहेत, त्यामुळे शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे की त्यांनी या वाणाचा प्रचार आणि प्रसार करून लागवडी करता या वाणाचा जास्तीत जास्त प्रमाणात उपयोग करावा ही विनंती.